हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त, मजेत आणि आनंदी असाल. तर मला आज ही अलमारी क्लीन करायची आहे. सगळे कपडे अस्तव्यस्त झाले आहे. मेन म्हणजे मला इथला पुस्तकांचा कप्पा क्लीन करायचा होता. पण म्हटलं चला आता आपण क्लीनच करतो आहे, तर पूर्ण अलमारी पुन्हा एकदा सेट करून घेऊया. सर्वात वरच्या भागात जे मोठे मोठे गंज ठेवले आहे, त्या खालचा पेपर मी काढून घेतला. नंतर दुसरा पेपर ठेवला आणि भांडी पुन्हा पुसून जसेच्या तसे ठेवले. हे भांडे मला माझ्या घराच्या वास्तुपूजनच्या वेळेस माझ्या बचत गटातील सदस्यांनी भेट म्हणून दिले होते. ते कधीतरीच यूज होतात. नंतर त्या खालच्या कप्प्यामध्ये बेडशीट, कुशन कवर, कार्पेट, बॅग्स वगैरे ठेवलेले असतात. आपण क्लीन करताना ते व्यवस्थित घड्या करून ठेवतो. पण आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असली तर आपण ती घाईगडबडीत काढतो आणि पूर्ण कपाट अस्तव्यस्त होऊन जातो. नंतरच्या कप्प्यामध्ये ब्लँकेट वगैरे ठेवलेले आहे. तिथे स्वेटर वगैरे सगळेच ठेवलेले आहे, थंडीचे कपडे. आता थंडी पण कमी होत आहे. नंतर हे कपडे मी धुवून छान बेडमध्ये व्यवस्थित ठेवून देणार. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये डेली यूजचे कपडे ठेवलेले आहे. ते मी कपड्यांच्या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवले आहे. मला वाटतं की प्रत्येक वेळेत खर्च केलं पाहिजे असं नाही. तसेही ठेवले तरी छानच दिसतात. त्यानंतर येतो तो मेन कप्पा, जो की पुस्तकांचा. हा कप्पा सर्वात जास्त विखुरलेला असतो. कारण माझ्या मुलीचा पण सामान इथे ठेवलेला असतो. कलर्स, पेन्स, ड्रॉइंगसाठी जे जे वस्तू तिला लागतात ते वस्तू इथेच ठेवलेल्या असतात. ड्रॉइंग वगैरे करायचं असलं तर ती इथे बसून करत असते. थोडासा स्पेस असतो, त्याच्यामुळे तिला इथे बसून करता येते. त्यानंतर त्याच्या खाली पाय पुसणे वगैरे जे पुसण्यासाठी आपल्याला लागणारे फडके असतात ते इथेच ठेवलेले असतात. अशा पद्धतीने माझा कपाट क्लीन झाला. पण म्हटलं आता ड्रेसिंग टेबलचीही थोडी डस्टिंग करून घ्यावे. ते पण स्वच्छ केले आणि विंडोजला पण क्लीन केला. अशा पद्धतीने माझा पूर्ण रूम क्लीन झाला. आता किती प्रसन्न दिसतंय रूम. कसा वाटला आजचा क्लीनिंग पार्टचा हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.